ओम नमो भगवते वासुदेवाय. दशम स्कंद अथ द्वात्रिंशोऽध्याय. 10वा स्कंद आणि 32वा अध्याय मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जयजी भक्त सखया द्वारकाधीशाय दुराया सख्य भक्तिभावाश्रया सुहृदय प्रिया श्रीकृष्णा परम भागवत परीक्षिती म्हणे श्री शुकाप्रती गोडी लागली कृष्णचरित्री तृप्त कान नव्हती. श्रीकृष्णाच्या सुंदर कथा जेने ऐकला एकदा तो मोह न पावे कदा पुन्हा इह संसारी. श्रीकृष्णाचे गुण गायनी रंगली तीच म्हणावानी. जे रंगले कथा श्रवणी तेची कान जाणावे. जे करती कृष्णपूजन त्यांनाच कर हे नामाभिधान. त्यासी म्हणावे नयन जे पाती कृष्णमूर्ती. कृष्ण व्यापिले स्थिर जंगम त्याचे करतसे जे चिंतन. त्यासीच म्हणती मन तेच शिर जे नमन करी. श्रीकृष्ण आणि तद्भक्तांच्या जे का करती तीर्थयात्रा सेवाया त्यांच्या पादोदका तेची पाय जाणावे. म्हणून या करतो विनंती कृष्ण कथा सांगा निवृत्ती. ज्यांच्या कृष्ण निमग्न चित्तवृत्ती ते सांगती शुकनाथ. श्रीकृष्णाचा कुणी मित्र ब्रह्मविदा माझी श्रेष्ठ जितेंद्रिय आणि शांतचित्त नामसुधाम जयाचे. यदृच्छादा लाभ संतुष्ट वृत्ती तेने चालवी ग्रहस्थिती. कृष्ण स्मरण सदा चित्ती खेद काही मानिना. 18 विश्वे दारिद्र्य घरी तेने पीडिती. त्यांची अंतुरी अत्यंत कृश जीर्ण वस्त्रधारी म्हणे पतीशी पतिव्रता. भगवान आपण प्रिय सखा साक्षात श्रेयचा पती असता. ब्राह्मण प्रिय शरणागत शरण्य जो श्रीकृष्ण. ज्याच्या पदांचे करता सेवन सर्वस्वाचेही करिदान. तेथे शुद्ध अर्थ काम केवी न पूर्वी दासांचे. ऐसी त्याची असता ख्याती कासया भोगावी जी विपत्ती. सहज जावे त्यांचे भेटी करील दूर आपदा. ऐसे ऐकता तिचे भाषण सुदामाचे आनंदले मन. म्हणे होईल श्रीकृष्ण दर्शन या निमित्ताने मज लागी. अवश्य म्हणून ती जशी झाला सिद्ध जावयाशी. भेट काहीच द्यावयाशी घरी असे की कल्याणी. तवती वदे विप्रनारी एकक नाही नसे घरी. परंतु पाते काहीतरी भेट द्यावया मित्रांसी. याचना करू चारी घरी आणिले पोहे मुष्टी चारी. बांधोनी जीर्ण वस्त्रांतरी उपायन केले पतीजवळ. उपायन घेऊन सुदाम जावया निघे द्वारकाधाम. हृदय उचंबळे मित्र प्रेमा मार्ग क्रमिला आनंदे. हाडांचा सापळा ऐसे शरी जीर्ण वस्त्रे अंगावर. काष्टा ऐसे चरण कर मूर्तिमंत दारिद्र्य जातसे. करीत भगवत दर्शन स्मरण आला नगराचे सन्निधान. 3 कोट ओलांडून द्वारकेत प्रवेशला. 16,000 मंदिरातील आला एक मंदिरासमोर. प्रवेश करता झाला भीतर. व्हाया श्रेष्ठ भेट कृष्णाची. प्रिय पत्नीला परकावरी सुखांसीन बैसला होता. हरी दुरुनी पाताची सत्वरी कृष्ण उठून धावला. प्रिय मित्र दिसता ब्राह्मण त्यासी दिले प्रेमालिंगन. तेने सुखानंद दाटला परम नेत्रवाती प्रेमाश्रू. मग धरोनिया स्वकरी सुदाम्यासी आणले अंतपुरी. त्यासी बैसविले पलंगावरी आपण बैसे पायासी. मग उष्णोदक आणोत स्वकरे करी पाद प्रक्षालन. पादोलक केले शरीधारण आणि प्रोक्षिले स्त्रियांवरी. ज्या भगवंताचे पादोदक गंगा त्रिलोकीचे. हरिपाप जो जगाचा मायबाप वंदी तीर्थभक्तांचे. मग घातले मंगल स्नान पितांबर करी परिधान. उत्तम वस्त्रे करी अर्पण अलंकार इले वविले. स्वहस्ते लावी चंदन उठी सुवासिक पुष्पमाला घाली कंठी. लाविले धूप उजळली आरती. विडा दक्षिणा गोप्रदाना. रुक्मिणी हाती घेऊन चवरी ब्राह्मणावरी चवरी ढाळी. छत्र चामरे ढाळती तरी वारा घालती विंझनाने. ऐसा ब्राह्मणाचा सत्कार पाहून आश्चर्य करती फार. कृष्ण स्त्रिया करती विचार थोर भाग्य विप्राचे. विप्र निस्तेज हीन दिन त्यासी गौरवी. श्रीकृष्ण धावाला पर्यक सोडोनी दिले आलिंगन विप्रासी. असा सत्कार केल्यावर स्वहाती धरले त्याचे कर. म्हणे मित्रा निरंतर तुझे स्मरण होत असे. पूर्वी असता गुरुग्रही गोष्टी आठविती की नाही. विद्याभ्यास झाल्यावरी पायी विवाह झाला ना तुझा. संपता ब्रह्मचर्याश्रम पुढे स्वीकारणे ग्रहस्थाश्रम. तू जाणतोसी यथार्थ धर्म योग्य केले असतील. तू ज्ञानी विरक्त वृत्ती म्हणून निग्रही नसेल आसक्ती. द्रव्यावर नसेल प्रीती असे मजला दिसत असे. तुझ्या ऐसे ज्ञानी पुरुष कर्मे करोनी कर्मे रहित. कर्मे करती लोकसंग्रहार्थ कल्याण इतरांचे करावया. आपण गुरुग्रही राहत असता दिवस आठविती ना मित्रा. आपला गुरु ज्ञानदाता तेने चितारले आपणासी.
माता पिता प्रथम गुरु, उपनयन करणारा द्वितीय गुरु, अध्यात्म ज्ञान तृतीय गुरु, तीन गुरु हे ह्या जगी. मीची गुरु सगळ्यांचा, मधुपदेश जे मानिती साचा, ते पार पावती भवार्न वाचा, यथार्थ धर्म जाणती ते. यज्ञाने वा उत्तम जन्मेश, अथवा पप्पाचरणे मीन संतोषणी येणे, जैसे करणी करता गुरुसेवा. एकदा एका गुरुग्रही आपण गुरुपत्नीने धाडिले जनाया जळण, हिंडत असता रानोरान, वारा सुटला जोराचा, इतुक्यात पाऊस पडू लागला, सूर्यास्ता लागी गेला, दश दिशा काळोख दाटला, प्रदेश झाला जलमय. त्याने आपण चुकलो वाट, वारा पर्जन्य असे झोडत, मोळ्या घेऊन हातो हिंडत एकमेकांच्या साह्याने. प्रातःकाळी दुसरे दिनी शोधार्थ आले संदीपनी, आपणासी पाहता क्षणी दोघांशी पोटी लाविले. मधुवाणीने बोल मग बोलती, बाळांनो फार कष्ट लाती, प्राण्यांची आपुल्यावरीच प्रीती, तुम्ही न गणले निज देहा. स्वदेयाचा करून अनादर, मजवरी निष्ठा ठेविली थोर, गुरुचे न फिटती उपकार, सेवा करता सामान्य. म्हणून सकळ पुरुषार्थांचे मूळ ते, हे आपुलेचे शरीर अर्पावे गुरुपदावर, शुद्ध अंतकरणाने. झालो तुम्हावरी संतुष्ट, तुमचे पुरतील मनोरथ, तुमचे वेदाध्ययन राहिले नित्य, इह परसौख्य पावाल. श्री गुरुच्या आशीर्वादे करून सकळ मनोरथ झाले पूर्ण, अनेक प्रसंगाची आठवण मजला होत पूर्वीची. यावरी बोले सुदामदेव, गुरुग्रही राहिले तुझ्या सवेत, तने पूर्ण काम झालो आहे, कर्तव्य नुरले काहीही. परी आश्चर्य वाटे थोर, तू कल्याणाचे माहेर घर, वेद स्वरूप तुझे शरीर, त्या तुझ कैसा गुरुवास. ऐसा चालेला प्रेमालाप, प्रेमपूर्ण टाकोनी कटाक्ष, हासोनी पुसे द्वारकाधीश, भेट काय आणलीस. माझ्या भावजनी काही उपायन मदार्थ दिले की नाही, पाहो दे मज लवलाही, उत्कंठित मी झालो. प्रेमे मजसी दिदला कन, तो मजसी वाटे मेरू समान, भक्त हिनो पुष्कळ अर्पण, करता मज आवडेना. पान फुल अथवा फळ की केवळ दिले जल, अर्पण करता प्रेम पुरस्कर, सेवन करता आनंदे. ऐसे पुसता ब्राह्मणासी, लाज वाटली सुदाम्यासी, मान घालोनी खालती, स्तब्ध राहिला लाजेने. म्हणे आणले पृथक् कन, कोठे हा भगवंत श्रीमान, कैसे करावे अर्पण, लाज चित्ती वाटली. परी आत्मा कृष्णराव, सर्वांतरीचा जाणे भाव, मनी म्हणे सुदामदेव, भक्त निष्काम निस्सीम. येणे जीव ठेविला पायी, परी न मागितले काही, यासी वैभवेच्छ नाही, आला भार्येच्या प्रेरणेने. स्वप्नी न देखती सामान्य, ऐसे ऐश्वर या देईन, ऐसा मनी विचार करून झोंबे सुदामादेवासी. ब्राह्मणाच्या वस्त्रातून चिंधी जे मोटळे काढून, मित्रा कासया ठेविसी लपवणी, म्हणून सोडले चिंधीला. पोहे पाहुनी वदे हरी, ही फार भेट आवडणारी, त्रैलोक्य माझी नाही सरी, दुजा अन्य पदार्थासी. ऐसे वदोनी जग जेठी, मुखी घाली एक मुष्टी, दुजा खाणारी तुक्यामधी, हात धरला रुक्मिणीने. म्हणे आम्हासी प्रसाद द्यावा, एक मुष्टी पुरे देवा, त्रिलोकीच्या ऐश्वर्य वैभवा, तेने सहज द्याल तुम्ही वावया संतुष्ट, पुरे एक मुष्टी पृथुक, आम्हालाही ठेवा शेष, भेट पूर्व मित्राची. यथेच करविले उत्तम भोजन, सेवा करुणी तोषविला ब्राह्मण, उत्तम देवनी शयनासन, मित्र फार गौरविला. ऐसा स्वर्ग सुखा समभोग पावनी, जावया निघाला दुसरे दिनी, यासी वंदी चक्रीपाणी, सपत्नीक श्रीकृष्ण. नगरद्वारापर्यंत प्रेमे चालला बोळवीत, सुदाम्यासी दिला निरोप, मार्गस्थ झाला ब्राह्मण. काही न मागितले कृष्णाशी, कृष्णे न दिले ब्राह्मणासी, किंचित लाज वाटली त्यासी, स्वस्त्रियेसी काय सांगावे. परीक्षणात गेला खेद, दाटला कृष्ण भक्तीचा आनंद, अंतरे आठवे गुणानुवाद, आणि कृष्णाशे सौहार्द. मनी म्हणे झालो धन्य, माझे फिटले दारिद्र्यपण, लक्ष्मीपती श्री भगवान, तेने मज अलंगिले. कोठे मी दरिद्री शूद्र ब्राह्मण, कोठे मी लक्ष्मीचे निवासस्थान, तेने मज गुरुबंधू म्हणून मिठी मारली प्रेमाने. ज्येष्ठ बंधू व्रतकार पर्यकारी, मज बैसविले चरण चुरी पटराणी, डाळी चौरी वारा घातला मज लागी. कृष्णासी म्हणती ब्राह्मणप्रिय, त्याचा आला आज प्रत्यय, तेने माझे धुतले पाय, तीर्थ घेतले माथ्यावरी. देवा समान तेने मजसी, पूजले नाना उपचारेसी, परी द्रव्य नाही दिले मजसी, हित माझे बघितले. परम दयाळू कृपाशील, तेने केला मनी विचार, द्रव्य यासी दिले तर तरी विसरेल आपणसी. मज न लगे धन संपत्ती, सदा कृष्ण प्रेम राहो चित्ती, त्यात न यावी काही आपत्ती, म्हणून राखिले मज लागी. ऐसा ब्राह्मण विचार करता आला स्वगृहाचे निकट, ते तो पाहिले नगर अकस्मात, उद्यान उपवनांनी वेष्टित जे उत्तम जलासी सरोवरे, त्यात उमटली नाना कमळे कुमुदे,
कल्हरे उल्पले आदी शोभताती. देवा सदृश दासदासी गीतवाद्य नृत्य करती. सामोरे आले तयाप्रती तर्क न चाले सुदाम्याचा. सुदाम्याचे करुणी स्वागत आदरे बसवेले पालक हित. आणीला वाजत गाजत मंदिराचे द्वाराशी. पती आला निज मंदिरात तेने सुदाम्याची अंतुरी. पंचारती घेऊन आली लक्ष्मी जैसी कमलातुनी. पतीला पाहताशी समोर कंठी दाटला गैवर. नेत्री वाटला श्रुपूर. नमस्कार केला मनाने. सुदाम पत्नीचे समवेश मंदिरात करी प्रवेश. इंद्र मंदिरासम स्तंभ शत होते त्या मंदिराशी. हस्ती दंती पलंग सुवर्ण जडित वरिशो दुग्ध फेना सम. शय्या स्वच्छ मौस्तिक झालरीचे शोभे छत. भिंती स्वच्छ स्फटिकांच्या ठाई ठाई स्वर्ण सिंहासने त्यावरील स्वच्छ मृदुलासने. चौऱ्या छत्रे मयूरविंजने जडाव काम पाचूंचे. रमणीय स्त्रियांच्या सुवर्णमूर्ती रत्नांचे दिवे त्यांचे हाती. मद प्रकाशा झळके दीप्ती धूप उजळले सुवासिक. ऐसे ऐश्वर्य पाहून सुदामा तर्क करी मनी. यासी कृष्ण दर्शना वाचोनी अन्य कारण भासेना. मी दुर्दैवी नित्य दरिद्री परी भगवान कृष्ण कृपा निधी. जेने मज न सांगता आधी ऐश्वर्य दिले इंद्राचे. माझा सखा परम उदार बहुदेवोनी म्हणे की किंचित कर. म्हणून माझा परोक्ष फार वैभव दिले स्वर्गीचे. एकमुष्टी पृथुकन म्या दरिद्रे केले अर्पण. तेने केले अपारदान महामहिमा अगम्य कृष्णाचा. मज न लगे धनसंपत्ती जन्मोजन्मी लाभो भक्ती. प्रेम सख्या दास मैत्री भक्त संगती लाभावी. त्याचे जे खरे भक्त त्यांना देई तो ऐश्वर्य अद्भुत. संपत्तीचे होय अदपात भगवान हे जाणत असे. माझा नसावा खरा भाव म्हणून सुदामा दिले वैभव. आता धरीन दृढ भाव भक्ती करीन अहर्निश. ऐसे म्हणून सुदामा भक्त संसार रावोनी झाला विरक्त. वैभवी असोनी अनासक्त करी प्रपंच देव बुद्धी. एरवी अजंक्य ऋषिकेशी परी भक्तांनी जिंकिले त्यासी. सुदामा जानोनी या वर्मासी भक्तीने पावला कृष्ण स्नान. कृष्ण पामन कल्याण करता त्याची ऐकता ही कथा. तेने पावल जी मुक्तता कर्मबंधनापासोनी. कृष्ण सुदामेची भेटी ही जीव शिवा पडली गाठी. तेने ज्ञान असे साक्षी जगदाज्वहल्लक्षणेने. सर्वज्ञ शिव तो कृष्ण परमात्मा अल्पज जीव तो भक्त सुदामा. दोघे विसरलेले प्रेमे सीमा. भेटी घडली दोघांची जीव शिवाचे साक्षी ज्ञान तो हा बाप ज्ञान निधान. समाधीत बैसला लावोनी ध्यान. श्री ज्ञानेश्वर जगद्गुरु. हृदय रावो त्याचे प्रेम. चित्ता लागो त्याचे ध्यान. मुखी रावो त्याचे नाम. म्हणे दास चरणांचा. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते. सुलभ संक्षिप्त भागवते कथासारे दशम स्कंदे. उत्तरार्धे सुदामाख्यान नाम द्वात्रिंशोऽध्याय. गोड हा. श्रीकृष्णार्पणमस्तु.